रसिक हो नमस्कार. साधना जोशी बोलू मराठी या युट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. काल एका चित्र प्रदर्शनाला भेट द्यायला गेले होते. विषय होता शांतता आणि एकाग्रता. मुळात विषयच इतका सुंदर होता की येणाऱ्या सगळ्या प्रेक्षकांची इतकी गर्दी झालेली होती. त्या गर्दीतून वाट करत करत जमेल तेवढी चित्र नजरेखालून घालावीत असा माझा प्रयत्न सुरू होता. काय सुंदर चित्र काढली होती. एकाने अगदी शांत बसलेले गौतम बुद्ध काढून मागे सगळी निळी आभा दाखवलेली होती. एकाने सगळी शांत अशी पर्वतरांग दाखवली होती. एकाने असा ध्यानस्थ महादेव दाखवला होता. एकाने सुंदर निळाशार समुद्र आणि मग तो आकाशात एक स्थिरपणे विहार करणारा पक्षी आणि एक ती छोटीशी बोट दाखवलेली होती. एकाने एक दूरवरचा कौलारू घर दाखवलं होतं आणि त्यात मिणमिणणारा एक छोटासा दिवा दाखवला होता. किती प्रकारच्या कल्पना आणि प्रत्येक चित्राला पाहिल्यानंतर कुठेतरी मनाला एक शांतता मिळत होती, समाधान मिळत होतं. पण जसं तुम्हाला म्हटलं तसं की गर्दी पण प्रचंड होती आणि बरीच चित्र होती. त्यामुळे काही सगळी चित्र मला पाहता आली नाही आणि तेवढ्यात अनाउन्समेंट कानावर आली की लगेचच आपण बक्षीस समारंभ सुरू करतोय. प्रमुख पाहुण्यांचं आगमन झालेलं आहे. मी मनोमन जी चित्र पाहिली त्यातल्या 3 चित्रांना बक्षीस देऊन टाकली होती. हा पहिलं, हे दुसरं आणि हे तिसरं. आणि आपला अंदाज खरा ठरतोय की नाही हे पाहावं या उत्सुकतेपोटी मी त्या बक्षीस समारंभासाठी जाऊन बसले. पाहुण्यांची भाषणं वगैरे झाली. पण ती भाषणं सुरू असताना समोर ठेवलेल्या ट्रॉफीजवर माझी नजर गेली तर तिथे केवळ 2च ट्रॉफीज ठेवलेल्या होत्या. आणि मी जरा जवळ असल्या कारणाने मला खालचं लिहिलेलं लेबलिंग दिसत होतं. एका छोट्या ट्रॉफीवर लिहिलं होतं उत्तेजनार्थ पारितोषिक आणि त्याच्या शेजारच्या मोठ्या ट्रॉफीवर लिहिलेलं होतं प्रथम पारितोषिक. पुन्हा मनात विचार आला, मी तर 3 बक्षिसं दिली होती. याचा अर्थ दुसरं आणि तिसरं बक्षीस कुणालाच मिळालं नाही. पण खरं तर प्रचंड सुंदर चित्र होती. ती इतकी देखणी होती की खरं तर त्यांच्यामध्येच विभागून बक्षीस द्यावं काही असं आम्हाला वाटलं असतं. पण नंतर परीक्षक उभे राहिले, बक्षीस जाहीर व्हायला लागलं आणि उत्तेजनार्थ बक्षीस माझ्याच मनात असलेल्या एका चित्राला मिळालं. ते म्हणजे अथांग सागर पसरलेला आहे. पलीकडे असं क्षितिज दिसतंय, आकाश असं टेकल्यासारखं वाटतंय, वर तो पक्षी विहार करतोय आणि ती संथ गतीत चाललेली बोट किंवा नाव दिसते आपल्याला. पण त्यावर कमेंट करताना परीक्षक म्हणाले की या चित्राला विषयासाठी मार्क नाही किंवा विषयासाठी बक्षीस नाही तर रंगसंगतीसाठी बक्षीस दिलं गेलंय. जसं तुम्ही आश्चर्यात पडलात तसे आम्हीही पडलो की इतकं सुंदर चित्र विषयालाच धरून आहे, शांतता आणि एकाग्रता असं असताना केवळ रंगसंगती. आणि मग उत्सुकता ताणली गेली की जर याला फक्त रंगसंगतीसाठी बक्षीस दिले तर पहिल्या क्रमांकाचं बक्षीस दिलेलं चित्र काय असेल. आणि त्यांनी मात्र ते मोठ्या स्क्रीनवर प्रदर्शित करण्याची सोय केलेली होती. त्यामुळे पहिलं बक्षीस जातंय असं म्हणून त्या स्क्रीनवर ते चित्र झळकलं आणि सगळेजण अस्वस्थ झाले. काय असेल मंडळी ते चित्र? तर ते चित्र होतं एका वादळाचं. सोसाट्याचा वारा वाहतोय, सगळीकडे झाडं अशी उन्मळून पडलेली आहेत, सगळे पक्षी असे सैरभैर झालेले आहेत, खाली माणसं अशी धावतायत एकमेकांना वाचवण्यासाठी, घराची छप्र उडून गेलेली आहे, झाडाच्या झावळ्या पसरलेल्या आहेत. तर एकंदरीत अस्वस्थ करणारं ते चित्र होतं. आणि त्या चित्रामध्ये एका झाडावर 2 फांद्यांच्या मध्ये एक चिमणीचं घरटं आहे आणि त्या चिमणीच्या घरट्यात असलेली पिलं सुद्धा त्या वादळाने घाबरून अशी चिवचिव करतायत आणि त्याच वेळेला त्यांची आई, जी चिमणी आई आहे, ती त्यांना चोचीत चारा भरवते, ती त्यांना खाऊ घालते. हे बक्षीस पात्र चित्र पाहिल्यानंतर आम्ही सगळेच अस्वस्थ झालो आणि प्रश्न मनात आला की याला पहिलं बक्षीस विषय आहे शांतता आणि एकाग्रता. त्यावेळी त्या परीक्षकांनी जो दृष्टिकोन सांगितला मला वाटते तुमच्या आमच्या सगळ्यांसाठी तो मार्गदर्शक ठरावा. ते म्हणाले की आधीची जी तुम्ही बक्षिसं पाहिली किंवा रंगसंगतीसाठी ज्या चित्राला बक्षीस दिलं गेलं ते नक्कीच शांतता आणि एकाग्रता तुमच्या मनाला भावेल असं होतं. पण हा विचार तुम्ही कधी केलात का की ज्या वेळेला अशी परिस्थिती असते तेव्हा कितीही अशांत मन तिथे गेलं तर ते आपोआप शांत होतं. मुळात प्रतिकूल परिस्थितीमध्ये मनाची एकाग्रता ढळू न देता शांत राहणं, आपल्या कर्तव्याशी प्रामाणिक असणं हे जास्त महत्वाचं असतं. त्या वादळाच्या विपरीत परिस्थितीमध्ये सुद्धा ती चिमणी आई तिच्या ध्येयापासून ढळलेली नव्हती. ती तितकीच एकाग्र होती, ती तितकीच संयमी होती, ती तितकीच शांत होती. म्हणून माझ्या बाळाला जेवायला घालणं हे माझं कर्तव्य आहे, ते मला आता करायचंय. त्या परिस्थितीत ती तिच्या कर्तव्याशी प्रामाणिक होती. ही खरी तर मनाची एकाग्रता, हा खरा संयम आणि ही खरी मनाची शांतता. टाळ्यांचा जोरात कडकडाट झाला आणि पहिल्या क्रमांकाच्या त्या बक्षिसाला आम्ही सुद्धा मनोमन दाद दिली. नमस्कार.